जळगावमध्ये राष्ट्रीय सब ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे. 27 डिसेंबर ते 4 जानेवारी या कालावधीत शहरातील अनुभूती स्कूलमध्ये या स्पर्धा रंगणार असून यातील प्रथम 6 विजेत्या खेळाडूंची निवड पुढील आंतरराष्ट्रीय आशियाई स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. याविषयीची सविस्तर माहिती जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी माध्यमांना दिली. आज आपण ही जी पत्रकार परिषद घेतली आहे ती मुळात सब ज्युनियर नॅशनल जी टुर्नामेंट आहे ही AICF जे ऑल इंडिया चेस फेडरेशनच्या मार्फत आपण ऑर्गनाईज करतो आहे. ती आपण पहिल्या वेळेस आता ह्या स्केलला पहिल्या वेळेस आपण जळगावमध्ये ऑर्गनाईज करतो आहे. तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि जळगाव जिल्हा चेस असोसिएशनच्या मार्फत आपण हे करत आहोत. इथं जवळजवळ 215 पार्टिसिपंट्स आहेत. प्रत्येक स्टेटच्या टीम असतात. प्रत्येक स्टेटच्या टीममध्ये बॉईज 4 आणि गर्ल्स 4 असे येतात. आणि या व्यतिरिक्त एक डोनर एंट्री म्हणूनही इंडिपेंडंट प्लेयर जे आहेत ज्यांनी एकतरी स्टेट खेळलेली असेल त्यांनाही एंट्री या इथं डायरेक्ट देण्यात येते. तर ही टुर्नामेंट आपण जळगावला 27 डिसेंबर ते 4 जानेवारीच्या दरम्यान घेतो आहे. टोटल 11 राऊंड होते आणि 11 राऊंड नंतर ह्याचा जो पॉईंटच्या बेसिसवरती विनर आणि डिक्लेअर होतं. ह्या स्पर्धेचं एक खूप जास्त महत्त्व असं आहे की मुळात ही जी टुर्नामेंट होईल हा त्यांचा सिलेक्शनचा बेस राहील. कारण की इंडियाची जी एशियन गेमसाठी टीम आणि वर्ल्ड चॅम्पियनसाठी जी टीम सिलेक्ट करणार आहेत त्याचा प्लॅटफॉर्म आणि ही टुर्नामेंट राहणार आहे. म्हणून ह्या टुर्नामेंटचं एक खूप महत्त्व आहे. आणि ही टुर्नामेंट आपण अनुभूती रेसिडेन्शियल स्कूलमध्ये घेतो आहे जेणेकरून एक पूरक एन्व्हायरमेंटमध्ये ही स्पर्धा व्हावी. कारण की सब ज्युनियर असल्यामुळं तसं एक चांगलं वातावरण आपण त्यांना देण्याचा याचा आमचा प्रयत्न आहे.